नमस्कार मैत्रिणींनो, बाजारातून आपण आणलेलं जे कुंकू असतं त्यामध्ये खूप केमिकल असतं, त्यामुळे आपल्या कपाळावरती खूप सारे परिणाम होतात, खाज सुटते। तर आज आपण घरच्या घरी खूप छान आणि नैसर्गिक पद्धतीने शुद्ध असं कुंकू पाहणार आहोत। तर इथे मी सुरुवातीला घेतलेले आहेत 2 लिंबू। तुम्ही 1.5 लिंबाचा सुद्धा वापर करू शकता। तर इथे मी 2 लिंबू कापून घेतले आणि यानंतर लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। अगदी सोप्या घरगुती 2 साहित्याचा फक्त वापर करून आपण हे नैसर्गिक कुंकू पाहणार आहोत। तर लिंबू पिळून घेतले, त्यातील बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत। लिंबू सोबतच आपल्याला लागणार आहे चुना। तर इथे चुना एक छोटी डबी भेटती, ती डबी घेतली मी आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आणि महत्त्वाचं लागणार आहे हळद। तर हळदीपासून आज आपण हे कुंकू बनवतो, त्यामुळे हळद घेतली मी 1 वाटी आणि थोडंसं आपल्याला लिंबाचा रस ॲड करत मिक्स करायचा आहे। तर हे मिक्स झाल्यानंतर लगेचच चुना टाकायचा आहे। तर हे बघा, जास्त पाणी टाकायचं नाहीये, नाहीतर पाणी टाकले की पातळ होईल आणि त्यामुळे सुकवताना सुद्धा थोडासा वेळ लागेल। तर चुना आपल्याला टाकून झाल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे। थोडासा वेळ लागतो मिक्स करायला आणि तुम्ही बघू शकता आपलं कुंकू सुद्धा मस्त असं लाल भडक तयार झालेलं आहे, अगदी ओरिजिनल दिसत आहे। बाहेर आपण मार्केटमधून जसं आणतो त्याच प्रकारे आपल्या घरगुती पद्धतीने हे कुंकू तयार होतं। तर मी प्रत्येक वेळेस घरच्या घरीच अशा पद्धतीने कुंकू बनवते। स्त्रियांच्या सौभाग्याचं, सौंदर्याचं लेणं आहे ते म्हणजे कुंकू, आणि हे जोपर्यंत आपल्या कपाळावरती आहे तोपर्यंत आपल्याला शोभा येते। तर आज आपण हे घरगुती पद्धतीने कुंकू बनवलेलं आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आपण परत भेटूयात। धन्यवाद।